नाशिक शहरामध्ये पोलिसांच्या मोबाईल शोध विशेष पथकानं उल्लेखनीय कामगिरी करत 1,33,89,722 रुपये किमतीचे 858 हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हे मोबाईल संबंधितांना सुपूर्द करण्यात आले. नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी जुलै 2025 मध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल शोध विशेष पथक स्थापन करण्यात आलं. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीनं आधुनिक तांत्रिक प्रणाली आणि मानवी कौशल्यांचा वापर करून पथकानं 1 जानेवारी 2026 ते 23 जुलै 2026 या कालावधीमध्ये ही कामगिरी केली. यापूर्वीही या पथकानं 18 सप्टेंबर 2025ला 603 मोबाईल 1.13 कोटी रुपये आणि 8 जानेवारी 2026ला 535 मोबाईल 1.2 कोटी रुपयाचे शोधून दिले होते. आतापर्यंत एकूण 1,996 मोबाईल हँडसेट 3,48,89,722 रुपये किमतीचे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आलेत. कार्यक्रमामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोबाईल सुरक्षिततेबाबत नागरिकांना मार्गदर्शन केलं. मोबाईल परत मिळाल्यानं नागरिकांनी नाशिक पोलिसांचे आभार मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर तुषार पाटील यांनी केलं. हे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल शोध विशेष पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली. नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी हे विशेष पथक पुढेही कार्यरत राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्याआधी आपण दोन कार्यक्रम घेतलेले होते. 18/9/2025ला आपण जो कार्यक्रम घेतला त्यात 606 मोबाईल आपण परत दिलेले होते. 8/1/2026ला जो कार्यक्रम घेतला त्यात 535 मोबाईल परत दिलेले होते. आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे त्यात आपण 858 मोबाईल म्हणजे आतापर्यंत आपण 1,996 मोबाईल टोटल त्याची किंमत 3,48,89,000 एवढी हे मोबाईल आपण आतापर्यंत परत केलेले आहेत. तर मी ACP क्राईम यांना विनंती करतो. कुठे ACP क्राईम? यशाची जी गुरुकिल्ली आहे या माणसांच्याकडे आहे. यांनी त्या मोबाईलचे शोध घेतले आणि आज आपल्याला इथं बोलावून आणि आपल्याला ते देत आहेत. ही वाखण्यासारखी बाब आहे. खरंच कर्तृत्ववान आहात. चांगल्या कामाला शिस्त असावीच लागते. साहेबांनी जी नाशिक जिल्ह्याला शिस्त लावलेली, आता सरांनी सांगितलं का तुम्ही आल्यापासून शिस्त लागलेली आहे. पण थोडस जड जाईल अजून लोकांना. सरांचं काम तर निश्चितच चांगलं आहे. गोरगरिबांवर सुद्धा त्यांची नजर आहे. कोणावर अन्याय तर होणार नाही याची ते काळजी घेतात. अशा या सर्व बाबींसाठी मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो. मला जे 2 शब्द. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक.